नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तरी त्याला किती पैसे घेतले त्याने? तुला माझ्या जवळ बसायचं पण नाही का? मग ये इकडे चल. अहो पाय कुठे देतो तू? अहो फक्त माहिती होतं याला सोनावण्याला हा पण एवढे कमी पैसे लावले का? काहीच नाही केलं त्याला. एक इंजेक्शन दिलं तर सांग, गाणं म्हणून दाखव. गाणं म्हण. ला 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 म्हण बरं गाणं. गाणं म्हणतो का तू? ला 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 ला. ओय आवेश कोणासोबत खेळतोय? आजी आजोबा सोबत खेळतोय. अरे बाप रे. बावल म्हणा किक मारा, बावल म्हणा किक मारा. हाऊ बावल म्हणा किक मारा, किक मारा. थांब बाबा मारतील, आजी मारतील. थांब तू इथंच. हाऊ बावल म्हणा किक मारा, किक मारा. मार 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 मार. त्याला असं वाटतं चालतच राहावं बॉल, तो त्याच्या मागे पळतच राहावं, ऐकतच नाही. गाडी खाली घालशील. थांब. गाडी आली, गाडी आली. गेले आता. चला तो गाडी खाली जातो ना. तो गाडी खाली तो पाय तिकडे. तो मुद्दा मग घाली, तो मुद्दा मग घाली. तो गाडी खाली नाही, गाडी खाली लोक घालू. पळ पळ पळ. तो थकीतच आपल्याला सारख्याला. आपण मागे मागे चालत राहायचं. पप्पा नाही हे जमत नाही. मग एवढं कसं काय जमून का? तो किती फास्ट चालवतो. आता आणलं होतं त्याला खाली. नाना गेले बाई. 11 ते 12 1 तास पळवलं. हा ना. इथं कुठंतरी मोळाचं असेल, येईलच ग्रुपमध्ये. गॅलरीमध्ये लागलेलं असतं. ये ना इकडे. हो ये लवकर. बघ मला सांग कसं आहे. त्याचे सॉक्स येतील 1-2 दिवसात. पप्पानी मागवले सॉक्स. कशाला मागवले नाही? मी तुला रात्रीच मागवले. बरं बस आता तिथे. चल बस तिकडे. ना चला ना. काय किती वेळा असं काय करतात ते? त्याला एवढे वेळ ना. प्रॉपर स्वेटर घेतो तू. हो त्यांचे स्वेटरच नव्हतं चांगलं वाटलं. किती स्टिकर प्राइस पे किती? किती ती? 1350. हो तेवढंच. कुठून घेतलं हे? रमेश मधून. कसं भेटलं? कसं आहे ते? एक दुसरी क्वालिटी होती पण ती 5000 होतं.
ते खूपच सॉफ्ट होतं, भारी होतं नाही मग तो खराब होऊन नसेल आर्टिफिशियल म्हणजे मिक्स असेल ते. हां नाही हे ठीक आहे ना, एवढं चालून जातं. पाणी पी बाळा. तो ह्याच्याकडे पण जय हिंदला जायचं मी विचारायचं होतं मला. हा महाग असतो. ठीक आहे बेबी, रमेश डाईंग. बघू आता 1-2 वर्षांनी, 2-1 वर्ष तरी टिकेल हे. नाही जास्त. हे- किती का ते 5 वर्ष जाईल ती. मी हे काय- 8 बरं घालून दाखव ना, 8-9 वर्ष जाईल ते. घालून दाखव. मी काय एवढं नाही घातलंय तर रमेश आणलंय तर म्हणतोय. म्हटलं घाला रोज. मग थंडी किती तुमच्या 4 वाजेपासून थंडी असते त्यांच्याकडे आता सकाळी अरे संध्याकाळी सॉरी. ठीक आहे पण आपल्या इथे थंडी जास्त वाजते त्यांच्यापेक्षा. इकडं गार होत आहे दिवसभर. आणि पण ते एक आहे, आम्ही दिवसभर पुन्हा तिंडात राहतो ना. हा? तुम्हाला इथे एवढं ऊन नाही भेटत ना. हा, त्याच्यामुळे इकडं गार लागत आहे. का रे? ते काढलं नाही का ते स्टिकर? काय करायचं काय करायचं. चांगलं आहे व्यवस्थित. अय्ये बा, अय्ये बा, अय्ये बा. काय? असं रोज घालायचं आहे की नाही? सोनू आता ही सवय कशी तोडायची त्याची सांग बघू मला. ते घ्यायचंच नाही त्याला. ते नाही मग त्याला हे ना ते ह्याच्यामध्ये टाकायचंय. कशात? कशात टाकतो आपण. हा बया याचं लयच आहे ग, ते स्टरलायझर मध्ये त्याला स्वतःला टाकायचंय. ते स्वच्छ करायला त्याला स्टरलायझर मध्ये बॉटल धुवायला टाकायची. अति स्वच्छता पाण्यात लावलं ना की अति असं स्वच्छता पण आहे डोकं त्याच्यामध्ये. दुखतं असं माहितीये का. काय झालं? त्याचं म्हणणं आहे ती बाटली साफ करायला ठेवा आता मशीन मध्ये, मला घेऊन जा, मी ठेवतो मशीन मध्ये साफ कोण करायला. म्हणतो यो? हा हा? अरे बापरे. तो म्हणतो साफ करून घ्यायची ती आता. अरे बापरे. हा म्हणून तो म्हणतो आता ती मशीन मध्ये, त्याला म्हणतो ती हातात घेतली बायली बॉटल, हा. मग चला आता मशीन मध्ये टाकू. अरे वा. त्या मशीन मध्ये नाही त्याच्या बाटल्यांच्या स्टरलायझर मध्ये. आणि त्याला कळतं बरं का आपण काय बोलतोय ते. कोणत्या मशीन मध्ये? दाखव नानवाल दाखव कुठं टाकायची. जा नानवाल, कोणतं मशीन? नानवाल दाखव ना कुठं टाकायची. जा दाखव चाल आजोबांना दाखव काय कुठं करायचं. जा चाल ना. जा स्टरलायझरला बॉटल कुठं टाकायची दाखव. अजून पहिले जुनी पण. बेबी आपण दोघं चालेल. हो अक्का अरे बापरे. एवढे दिवस त्याचं काही झालंय भात बीत सगळं. संपवली. करायची बेबी आता. मग तू काय करू होतं? पडलो होतो मी थोडा म्हणलं तुला आपण सोबत जाऊ वॉकला. हा सोबत गेला असतो ना बेबी, आता होता टाइम तर. किती वाजले आता? बेबी त्याला खाऊ तर मला घालावं लागेल. आपण ते अजून टाइम आहे ना, 8 वाजते ना. नाही ना भाऊ किती हा ह्याचं काही नाही. काल 7:15 म्हणत होता मला खाऊ घाल. ठीक आहे मग जाऊ दे, मी जाते. आपण काहीतरी ना बोल डोक्यात काय? काका आता बुट काय करणार तुझ्यासाठी? आईस्क्रीम. ठीक आहे. हो माझी 2 साड्या होत्या ना हो. एकच साडी होती. ड्रायक्लीनला एक असेल. हा स्टरलायझर म्हणते. इस्त्रीला मी काल 12 कपडे टाकले तर मी लिहून ठेवलंय. सांगितलं नाही. नाही तुम्ही आता प्रवासाने एवढे आले, मग म्हटलं कुठं नाही सांगा. आता मी अहो कालच टाकले तुम्ही आले ना, ते सकाळीच मी टाकून आले होते. मग झाले असेल एखाद्या वेळेस. मी उद्यासाठी ठेवलेत ते, उद्या आणता येईल. मी 12 कपडे आहेत, त्याच्यामध्ये 11 कपडे आणि 1 साडी इस्त्रीची. मी ते करून आले सगळं. अहो. काल मी इस्त्रीचे कपडे, आजोबांना त्याच्यानंतर दाखव पुढे काय पेट्रोल, करायचं. त्याच्यानंतर हे सगळं विसरली, सगळं करून आले ते. त्या बादलीमध्ये अजून कपडे पडले. ते तर दुसरे धुवायचे, ते वेगळे आहेत. आधीचे मी धुवून ठेवले होते, पण मी म्हटलं देऊ नंतर ते तसेच राहून गेले. असं मी हे स्वेटर घेतलं ना आणायला बघा, रमेश डाईंग मध्ये. तिथपर्यंत गेला होता का तुम्ही? हा 1300 मध्ये मिळालं. चांगले ना, कुठल्या कंपनीचं आहे? साधी आपली कंपनी. रमेश रमेश डाईंग. हा म्हणजे त्याचं स्वतःच आहे. हा. स्वतः कधीपासून स्वेटर पण ठेवायला? अहो बाप्पा पहिल्यापासूनच ठेवतो की तो. मला 40 वर्षापासून मी त्याला बघतो. तो फक्त- नाही दुसरं दुकान केलं ना त्याने आता. पूर्वी तो फक्त बॅगा आणि हेच फक्त ठेवायचा. हो अहो पप्पा जेव्हा त्याने ते चित्र सुरू केलं ना, नवीन केलं चालू आता दुकान. इकू या साईडने इंडसइंड बँकेच्या शेजारी. हो इंडस्ट्रियल बँकेत शेजारी नवीन त्याने शॉप चालू केलं आता. वेगळा लाईन आहे. हा मग मी तेच सांगते तुम्हाला, आम्ही तिकडं नाही त्या रमेशला गेलोच नाही. हे रमेश आत्ता 15 दिवसापूर्वी चालू झालंय. तुम्ही त्या साईडला जात नाही का वॉकला? नाही. हा मग म्हणून तुम्हाला माहित नाही. मी आता रोज येते जाते ना, म्हणून म्हटलं इथं जवळच जाऊन बघावं. पण ते रमेश डाईंगचंच आहे का ते? सेम हो, मी विचारलं त्या पोरीला त्या. Yeah. ती म्हणे ते आमचंच आहे, पण आम्ही याच्यामध्ये थोडं व्हेरिएशन केलं. याच्यामध्ये स्वेटरच्या वेगवेगळ्या व्हरायटीज, पर्स वगैरे हे सगळं ठेवलंय. बाकीचे बॅग्स वगैरे तर आहेत.
पर्स पूर्वी तिकडे असायच्या. हां पर्स पण आहे, बॅग्स आहे, स्वेटर आहे, कारण सगळं आहे, थंडीचं सगळ्या गोष्टी आहे. तर आवाज मारत थांबा आता मग तुझं हात लावतो मी तुझा. आवाज बरोबर का आजी जाऊ थांबव खाली. आजी बस. ती कोथंबीर निवडू लागा चला. निवड. बसा. हे काढ रे हे बघ कोथिंबीर निवडायची. आपण आजी आजी आजी. चल ना. तुला काय करू मी? हे बघ अरे मी काही चाललो नाही त्याला बाबा. घेऊ नका आता, घेऊच नका पप्पा. चला कोथिंबीर निवडायची मला हे आपल्याला. माझा हात ठेव बरं. चल बुट ठेव तिकडे. मला दिवा लावायचा बाहेर दिवा लावायचा आहे. चला आता. हां तिखट घालते. हां तर याच्यात काय काय टाकलंयस तू? त्याच्यात लसूण, मिरची, कांदा, कोथिंबीर, जिरं हां सगळं टाकलं. दिसतं छान दिसतं ते. ती हलवू का थोडंसं? बरं राहू दे ना का थोडा. हा पण मिळेल ना. नाही तर एकदम घट्ट नाही होईल. नाही याच्यात काय आहे? त्याच्यात जिलेबी. हो जिलेबी काढून घे. सगळं गावरान पद्धतीचं जेवण आहे आपलं. उद्या पण आपल्याला भीमथडी यात्रा जायचं. बघा उद्या जत्रा जायचं आपल्याला. तुमची हा जत्रा आहे उद्या. तुमची तिकडची जत्रा आणि इकडची जत्रेमध्ये फरक आहे. म्हणजे बघा तिकडची जत्रा कशी असते. आई कोणत्या देवाची? देवाचे नाही असं एक्झिबिशन टाईप असतं. आता उद्या बघून तुम्हाला दाखवलं. बरं झालं मागच्या वेळेस तुला म्हणत होतं आठवतं का? पण तुमचं जमलं नव्हतं यायला. नाही, भाऊ. होऊन गेली होती. हा मग आले तुम्ही. म्हणजे दर वर्षी फेब्रुवारी याच्यामध्ये तुमची चक्कर राहते तिकडे आहे ना. डिसेंबर मध्ये पाहिजेच म्हणजे जास्त थोडंसं. बरोबर. हा कर बाई थोडं रस्सा राहते अक्का. ती आता इकडे जत्रा बघा कशी राहते आमची पुण्याची. भीमथडी. भीमथडी यात्रा. पण नखरं टाक. नाही ते उडीद म्हणजे नेमकं काय असतं? हुलगे. काय मुलगे म्हणजे वेगळं असतं का? अहो पप्पा आपली मसूर डाळ असते ना हा. तसाच एक प्रकार असतो बघा त्या डाळीचा उडदाची डाळ आरामात, असते. आरामात. ते अखंड वाले पीठ जळायचं गव्हासारखं. थंडीच्या दिवसामध्ये खूप पौष्टिक असतं. उडीद आणि पोळीत वेगळं वेळ आहे ना. हा. हो. हा? मग उडीद आणि कुळीद वेगळं. हा. ते कर्नाटकामध्ये ते उडदालाच काही ठिकाणी पोळीत म्हणतात. नाही नाही हे ब्राऊन असतात चोपडे. बरं जाऊ दे वरून. तुझं फेवरेट कसं वाटलं खाणं जेवणात? काय काय करते आपलं हा? मुटकुळे हम्म. कोथिंबीरची मुटकुळे कसे आहेत? मस्त सुंदर आहे. आणि ते लोक ते पूजेसाठी वगैरे त्यांच्यासाठी पण वापरतात. हिरवे का? हा. आपण कसं तीळ वापरतो हा. पूजेसाठी किंवा काही तसं ते डाळ चपाती? इथे पण ते नको मग काय चला तर इथे आम्ही जेवण वगैरे करतो आणि मग झोपायची तयारी आहे. सो चलो हा ब्लॉग मी इथे एंड करते. भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. उडीद आहे हिरवे. तिकडे मूग खूप खातात आता.